आपल्या संगमनेरमध्ये आला सूरज चव्हाण आणि त्याला बघण्यासाठी आपल्या संगमनेरकरांनी तर फार गर्दीच गर्दी करून टाकली। तर नमस्कार, राम राम मंडळी, मी अभिषेक आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर विषय असा आहे की आपल्या संगमनेरमध्ये आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या 234व्या जयंती उत्सवानिमित्त भव्य असं रॅलीचं आयोजन केलं होतं आणि आपल्या महाराष्ट्राच्या मराठमोळ्या मर्दानी खेळाचं म्हणजे जंगी कुस्त्यांचं देखील आयोजन केलं होतं। तर या कार्यक्रमासाठी प्रमुख आकर्षण म्हणून आपल्या संगमनेरमध्ये सूरज चव्हाणला बोलवण्यात आलं होतं आणि सूरज चव्हाण आपल्या संगमनेरमध्ये आला आणि तो कोणत्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही हे आपल्या संगमनेरकरांनी फुल अशी गर्दी करून दाखवून दिलं। मी तर सूरज चव्हाणला आज पहिल्यांदाच बघितलं राव, त्याचा तो साधा बोळा स्वभाव बघून खूप छान वाटलं। पण मंडळींनो, सूरजने एवढी माणसं कमवली, त्यांचं प्रेम कमवलं, त्याचा हा प्रवास काय सोपा असणार आहे का? पण त्याने त्याच्या गरिबीवर मात करत लोक नावं ठेवत असताना देखील त्याने आपली मेहनत चालू ठेवली आणि एवढे सारे माणसं कमवली, एवढा सारा फेम कमावला। तरीही मंडळींनो, सूरज चव्हाणला अजिबात कुठल्याच गोष्टीचा गर्व नाही आणि हीच गोष्ट मला त्याच्याकडून शिकण्यासारखी वाटली। म्हणजे पडद्यावर जसा आपल्याला सूरज चव्हाण बघायला मिळतो ना, तसाच रिअल मध्ये एकदम साधा बोळा तसाच बघायला मिळतो। मग पुढे आलो आपण यशोदांच्या प्रांगणात, तिथे आपल्याला बघायला मिळाले या छोट्या छोट्या पैलवानांच्या जंगी कुस्त्या आणि आपला हा मराठमोळा मर्दानी खेळ बघण्यासाठी आपल्या संगमनेरकरांनी तुडुंब गर्दी केली होती, हे बघूनही खूप भारी वाटलं। तर अशा प्रकारे मंडळींना आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांना आपणा सर्वांकडून कोटी कोटी नम्र अभिवादन। धन्यवाद मंडळींनो।